ही 2 वाक्य तुम्ही बोलायची बंद करा की माझ्या खिशात पैसा नाही आणि मी सेव्हिंग करू शकत नाही. कारण एखाद्याला सवय असते बघा, कितीही पैसा खिशामध्ये असू द्या, कितीही पैसा तिजोरीमध्ये असू द्या, तरी नेहमी एक वाक्य बोलणार, माझ्याकडे पैसाच नाही, मी तरी काय करणार. म्हणजे लक्ष्मी काय म्हणते, तथास्तु. काय म्हणते, तथास्तु. जर मी तुझ्याकडे येऊन सुद्धा तू नाहीच म्हणत असेल ना, तर त्याचा उपयोग तरी काय. म्हणून किती जरी गरिबी असली ना, आपल्याकडे 2 रुपये असू द्या किंवा 3 रुपये असू द्या, तरी नेहमी म्हणावे, हा लक्ष्मी आहे माझ्याकडे. कारण लक्ष्मी आहे तिथेच पाणी भरत असते. आपण जर नाही म्हटलं ना, तर नाहीचाच पाड आपल्या पाठीमागं लागत असतो. म्हणून कधीही पैसे असताना सुद्धा कधी नाही जर तुम्ही म्हटलं ना, तर तुमचा नाहीचा पाडच हमेशा लागणार आहे. म्हणून ज्याचा श्रीकृष्णच त्याचा माइंड आहे ना, त्याला कधीच कमी पडू शकत नाही. बरोबर आहे की नाही. श्रीकृष्णासारखा जर सारथी जर असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये कधीच कमी पडू शकत नाही. कारण त्याने 100रातला एकही वाचू दिला नाही आणि 5 जणातला एकाच्याही शरीराला कधी धक्कासुद्धा लागू दिला नाही. म्हणजे बघा मास्टर माइंड किती मोठा आहे त्याचा, की 100 असून सुद्धा एक पण वाचला नाही आणि 5च होते, आपल्या बोटा इतके मोजणारीच 5 होते, पण त्यांना धक्कासुद्धा लागून दिला नाही. म्हणून सत्याची जर साथ धरली ना आपण, तर आपण नेहमी यशस्वी होतो. आणि असत्याची जर तुम्ही साथ ठेवली ना, तुम्ही कितीही मोठी तुमची टीम असू द्या, 100 असू, 1 कोटी असू, 2 कोटी असू, तुम्ही कधीही जिंकू शकत नाहीत. पण तुम्ही एकटे जरी सत्याच्या बाजूने जर लढले ना, वरचा डायरेक्टर नक्कीच तुम्हाला जिंकवणार आहे. म्हणून कधीही लक्ष्मी असताना कधी खोटं कधी बोलायचं नाही. कारण माणसाला जरी माहीत नसतं याच्याकडे किती पैसा आहे, परंतु वरल्या डायरेक्टरला जरूर माहीत असतं की याच्याकडे किती पैसा येतो. म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही. माझ्याकडे पैसा आहे ना, आहे. लक्ष्मी आहे ना, आहे. लक्ष्मीला कधी नाही म्हणायचं नाही. कारण की लक्ष्मी पण गरिबाच्या घरी नेहमी पाणी भरत असते बघा. पण गरिबांनी पण तसं राहायला लागतं. आणि आपण म्हणतो श्रीमंत का होत चाललेत आणि गरीब का होत चाललेत. कारण गरिबाचा माइंड आहे ना, फक्त 2 टाईमचं जेवण एवढ्या पुरतंच वापरतात. तसं श्रीमंताचा माइंड श्रीमंत तसे वापरत नाहीत. आजचा 2 दिवसाचा नाहीत विचार करत, पुढल्या महिन्याचा म्हणजे पुढल्या वर्षाचं काय प्लॅन आहे तो ते नक्की विचार करतात. आणि त्या पद्धतीनेच ते मेहनत करतात. आणि आपले गरीब काय करतात, गरिबाची पिढी आपला तर 2 टायमाचं भागलंय ना, उद्याचं उद्या बघू. म्हणजे कष्ट करण्याचा आळस त्यांना भरपूर भरलेला असतो. म्हणून लक्ष्मी त्यांच्या घरी कधीच पाणी भरत नाही. ज्याच्या घरी कष्ट आणि मेहनत आहेत ना, त्या घरी बघा सुख आणि सुखच असतं. कारण का, कष्टाचं फळ हे उशिरा का होईना, बरं इतकं भारी मिळतं ना, फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. तुम्ही जर फुकटच म्हणता ना, लक्ष्मी ये माझ्या घरी, लक्ष्मी ये माझ्या घरी, लक्ष्मी कधीही तुमच्या घरी येणार नाही. लक्ष्मीच्या साथीला तुमची मेहनत पण महत्त्वाची असते. म्हणून हा नक्की विचार करा, मेहनत करा, कष्ट करा आणि त्यासाठी तुम्ही बिझनेस स्टार्टअप करा आणि बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हा. जर तुम्हाला लक्ष्मी घरात आणायची असेल ना, हे नियम जर तुम्ही पाळले ना, तुम्हाला कधीही 1 रुपयाची सुद्धा कमी पडणार नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल.